नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो खूपच सेन्सिटिव्ह आहे. याचं कारण असं आहे की हा आपण व्हिडिओ फक्त नॉलेजसाठी काढतोय, कारण आपल्या चॅनलला भरपूर तरुण तरुणी, मध्यमवर्गीय किंवा माता भगिनी या सर्व जॉईन आहेत. म्हणून हा विषय आपण सगळ्या मर्यादा सांभाळून एक चांगल्या भाषेमध्ये मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, कारण हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो. कारण ह्या घटना ज्या आहेत त्या आपल्या अवतीभोवती नेहमी घडत असतात, परंतु आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणून आज मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की छक्का, हिजडा, किन्नर किंवा लेस्बियन, गे, बी सेक्शुअल म्हणजे काय आपण नेहमी ऐकत असतो किंवा टीव्हीवरती आपण नेहमी पाहत असतो, परंतु याच्यात नेमकं काय सत्य आहे किंवा याची मानसिक विकृती कुठल्या पद्धतीने आहे किंवा हे कशा पद्धतीने घडत जातं आपल्या आसपास, तर त्याच्यात आपण मुद्देसूद पाहूया. एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली ओपन करून सांगणार आहे की काय कुठल्या पद्धतीत काय काय घडत असतं. तर चला आपण पहिले पाहूया की लेस्बियन म्हणजे काय. लेस्बियन म्हणजे एक तरुणी दुसऱ्या तरुणीकडे अट्रॅक्ट होणे, म्हणजे तिच्या थोडक्यात प्रेमात पडणे किंवा एखाद्या सुंदर स्त्रीच्या एखादी स्त्री प्रेमात पडणे. मग बऱ्याच वेळा त्याच्यात काय होतं की हे संमतीने पण होतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की हे एकतर्फी कडून सुद्धा चाललेलं असतं. तुम्ही जर मालिका पाहत असाल किंवा काही सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल सारखे जर एपिसोड पाहत असताल तर त्याच्यामध्ये पहा ह्या गोष्टी दाखवल्या जातात मुद्दामून, समाज हा जागा व्हावा म्हणून. तर याच्यामध्ये काय होतं, एखाद्या सुंदर तरुणीच्या प्रेमात दुसरी तरुणी पडते पण पुढच्याला माहीत नसतं. मग ह्याच्यातून काय होतं की खूप मोठे गुन्हे घडत असतात. मग याच्यातून अपहरण होईल, मर्डर होईल किंवा बरेच अशा काही घटना घडू शकतात. तर लेस्बियन म्हणजे तो प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो की समलैंगिक, ज्याला होमोसेक्शुअल असं म्हटलं जातं. आणि आपली भारतीय संस्कृती आहे ते आहे हेट्रोसेक्शुअल, म्हणजे विषमलिंग, एक स्त्री आणि पुरुष. सर्वात उत्कृष्ट संस्कृती जी असेल ती आपल्या भारताची आहे. पण असे काही विकृत लोक या समाजामध्ये आढळत असतात आपल्या अवतीभोवती. आता दुसरं जे आपण मी म्हटलेलं आहे की गे, गे म्हणजे काय की एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडणे किंवा एखादा तरुण दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडणे. त्याला स्त्रियांमध्ये बिलकुलही इंटरेस्ट नसतो. तो अंगाने किंवा तो पुरुषासारखाच असतो, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुरुषासारखाच असतात, परंतु त्याची एक मानसिकता झालेली असते म्हणून तो कुठल्याही स्त्रीकडे अट्रॅक्ट होत नाही. तसंच लेस्बियन स्त्रियांचं सुद्धा असतं की ह्या सुद्धा ऍडजस्ट करू शकतात पण त्यांना पुरुषांमध्ये इंटरेस्ट राहिलेला नसतो. मग बऱ्याच वेळा काय होतं, अशा जोडप्यांची जर लग्न झाली, आपण नेहमी पाहतो, तर मग काय होतं, लवकर डिवोर्स होतात, घटस्फोट होतो किंवा नवरा बायकोला सोडतो किंवा बायको नवऱ्याला सोडते. मग त्यांचं ते पटत नाही. हे आपल्या अवतीभोवती आपण नेहमी पाहत असतो किंवा मोठमोठ्या सुशिक्षित लोकांच्या सुद्धा या गोष्टी घडतात की जाणीवपूर्वक लग्न करून दिलं जातं दुसरीकडे एखाद्या गेचं. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचा प्रपंच होत नाही आणि त्याची वाट लागून जाते पूर्ण. तर ही एक त्यांची मानसिकता आहे, एक त्यांची एक विकृती आहे. हे काही निसर्गाने त्यांच्या डेव्हलप केलेलं नाही, पण हे हळूहळू त्यांच्या मानसिकतेने डेव्हलप होत जातं. आणि तशा पद्धतीने ते लेस्बियन आणि गे एक तरुणाकडे आणि तरुणाकडे असं हे आकर्षले जातात. आणि त्याच्यामध्ये जर एकतर्फी असेल, बऱ्याच वेळा काय होतं की हे जवळ म्हणजे एकत्र ऑफिसमध्ये काम करणारे असतात, एखाद्या गल्लीमध्ये राहणारे असतात किंवा वारंवार संपर्कात येणारे असतात किंवा एखाद्या दवाखान्यात काम करतात किंवा कुठेही एक ठिकाणी, म्हणजे जिथे जास्तीत जास्त त्यांची जवळीक येते त्या ठिकाणी ह्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या जातात. आता दुसरं मी जे म्हटलं तुम्हाला की बिसेक्शुअल म्हणजे हा काय प्रकार आहे की एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री हे पुरुषाबरोबरही संबंध ठेवते आणि स्त्रीबरोबरही संबंध ठेवते. ही एक मानसिक विकृती आहे. त्याच पद्धतीने पुरुष सुद्धा एखाद्या स्त्रीबरोबर किंवा एखाद्या पुरुषाबरोबर असे संबंध ठेवतो. म्हणजे ह्या कॅटेगरीला बी सेक्शुअल कॅटेगरी म्हणतात. ही एक मानसिक विकृती आहे मित्रांनो, हा एक मानसिक आजार घडलेला आहे.
आणि मग अशा वेळी बऱ्याच वेळा काय होतं की मग हे ज्यावेळी घरी कळलं जातं, मोबाईलवरती मेसेज येतात किंवा बऱ्याच काही गोष्टी मोबाईल, आज जी आधुनिक युग आहे, आपण 21व्या शतकात जे जगत आहोत, ते याच्यातून ह्या गोष्टी घडत राहतात आणि मग तिथे मात्र बट्ट्याबोळ होण्याची शक्यता असते. तर इथं हे सर्व संमतीपूर्वक चाललेलं. आता तिसरं जे आपलं आहे चौथं, ज्याला आपण ट्रान्सजेंडर, हिजडा किंवा छक्का किंवा किन्नर असे म्हणतो, तर काय होतं की यांच्यामध्ये ना यांना म्हणजे अर्ध स्त्री आणि अर्ध पुरुष अशा पद्धतीने यांची डेव्हलपमेंट झालेली असते. म्हणजे निसर्गानेच यांच्यावरती एक पद्धतीचे अन्यायच केलेला असं म्हणावं लागेल. कारण यांच्यामध्ये कुठलीही एक प्रजाती डेव्हलप झालेली असते, म्हणून त्यांना स्त्रीमध्ये किंवा पुरुषांमध्ये दोन्हीमध्ये इंटरेस्ट नसतो. बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की हे लोक असे वागतात, हे लोक तसे वागतात, पण याच्यामध्ये 90% लोक म्हणजे जे किन्नर आहेत त्यांच्यामध्ये 90% लोक हे चांगले वागतात. आता काही काही काय करतात, नशा करतात, रेल्वे स्टेशनवरती तुम्हाला दिसत असतील काही काही. म्हणजे बऱ्याच वेळा काही लोक किन्नर नसून पुरुष हे किन्नरचे कपडे घालून हे लोकांना त्रास देत असतात, म्हणून लोकांची त्यांच्याकडे पाहण्याची एक भावना वेगळी तयार झालेली आहे आणि हे सर्रास पैसे कमवण्यासाठी केलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की किन्नर ही प्रजाती या ठिकाणाहून बदनाम केली जाते आणि समाजाला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हे लुटारू आहेत, लबाड आहेत, काय आपल्याला धोका देतील, आपल्याला काहीतरी त्रास करतील किंवा आपल्याला काहीतरी यांच्यापासून त्रास होईल किंवा धोका होईल, त्याच्यामुळे आपण यांच्याजवळ जाणे नाही. पण तसं पाहिलं तर साक्षात आता आपल्याला बघा, ज्यांना सन्मान देता येत नाही त्यांचा अपमान सुद्धा करण्याचा अधिकार नाही, कारण त्यांचा ऑलरेडी जीवनात येऊन अपमानच झालेला आहे. त्याच्यामुळे जर आपण अशी हेडीस फिडीस केली त्यांना, तर त्यांच्या म्हणजे त्यांचं जे मन आहे ते एक मन बघा, मन जेंडरमध्ये कुठल्याही जेंडरमध्ये असो, ट्रान्सजेंडरमध्ये असो, लेस्बियनमध्ये असो, गेमध्ये असो, कशातही असो, हे मन हे सर्वांचं सारखं आहे आणि ज्याला सन्मानाची वागणूक हवी असते समाजामध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही ट्रान्सजेंडरला आपण विकृतीपूर्वक न पाहता, कारण याच्यातून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी घडतात. मी नेहमी सांगत असतो की तुम्ही ज्यावेळी सावधान इंडिया किंवा क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहत असाल, तर ह्याच्यामध्ये काय होतं की हे काही मानसिक विकृतीचे सुद्धा ट्रान्सजेंडर असू शकतात त्याच्यामध्ये, की ते हानी पोहोचवतात. मग ते आर्थिक हानीसाठी, पैसे मिळवण्यासाठी या गोष्टी त्यांचा गिरोह असतो, त्यांचा समूह असतो आणि त्या समूहाने ते करतात. मग तसं पाहिलं तर त्यांच्यापासून मानवी जीवनाला कुठलाही धोका नाही, कारण त्यांना कुठल्यातही इंटरेस्ट नसतो, ना स्त्रीत असतो ना पुरुषामध्ये असतो. तर अशा पद्धतीचं हे आहे. कारण बघा, आता मी हा जो व्हिडिओ घेतला तो एक माहितीपूर्वक का, तर आपल्या आसपास ह्या घटना घडतायत का किंवा असं काही चाललंय का, तर हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, त्यांची मदत करू शकतो किंवा पोलिसांना इन्फॉर्म करू शकतो की अशा पद्धतीने असं इथे इथे चालू आहे किंवा एखादा गुन्हा घडलेला आहे, पण आपल्याला माहिती असतं की अशा अशा पद्धतीने हे चालू होतं. ती एक समाजाला आपलं देणं आहे आणि एक जागरूक नागरिक म्हणून ही माहिती आपल्याला माहिती असावी. आता ही खूप वेगळ्या भाषेत सुद्धा आपल्याला मांडता आली असती, पण आपलं जे चॅनल आहे तो म्हणजे आपण जी आपली युट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासाठी आपण खूप चांगले म्हणजे माहितीचे व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे ही एक चांगल्या पद्धतीत किंवा चांगल्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न केला. अदरवाईज मी याला सायंटिफिकली म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा मी याला पूर्ण समजावून सांगू शकलो असतो, परंतु ती भाषा थोडी वेगळ्या मार्गे गेली असती. म्हणून एक सोप्या मार्गात की काय कशा पद्धतीने असतं हे समजावं, आपल्या तरुण पिढीला समजावं, आपल्या तरुणींना समजावं, आपल्या माता भगिनींना समजावं किंवा आपल्या आसपास असणारे जे काही मध्यमवर्गीय आहेत किंवा मानसिक विकृतीची लोक आहेत की ज्यांना हा व्हिडिओ पाहून वाटेल की आपण ह्या ह्या विकृतीमध्ये बसत आहोत, आपण आपल्याला डायव्हर्ट केलं पाहिजे, आपण आपल्याला स्वतःला चेंज केलं पाहिजे, कारण आपण असे नाहीये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आज काढलेला आहे. त्याच्यामुळे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू